लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो बघा, इकडे आता नंदिनीचा ॲक्सिडेंट झालेला असतो, पण तेव्हा तिचं बाळ काही मरत नाही प्रेक्षकांनो. पण आता ती हॉस्पिटलमध्ये असते आणि व्यवस्थित असते. पण तेवढ्या तिथे एक लहान मूल येतं तिच्या रूममध्ये आणि ते बाळ त्या रूममधनं एक बॉटल हातात घेतो आणि नंदिनीला झोप लागलेली असते, पण त्याच्यातनं एक बॉटल खाली पडते आणि त्यामुळे ती जागी होते आणि तो मुलगा ती बॉटलचं झाकण उघडून ते बॉटल म्हणजे ते औषध पिण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी हे सगळं दुरून बघत असते. पण तिला काही राहावलं गेलं नाही, म्हणून त्याला रोखण्यासाठी ती बेडवरनं खाली येते. तिला खूप त्रास होत असतो, पण त्या लहान बाळाला वाचवण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करत असते आणि हळूहळू नंदिनी त्याच्या बाळाजवळ जाते ते जेणेकरून ते औषध ते बाळ पिऊ नये. आणि प्रेक्षकांनो त्याच्या जवळ जाता जाता आणि तो मुलगा ती औषध पिताना आणि तिचा पाय सटकतो आणि ती डायरेक्ट पडणार. प्रेक्षकांना एवढंच काहीसं दाखवलेलं आहे आणि त्या मुलाच्या हातातनं ती बॉटल जोरात तिने बाजूला केलेली असते आणि शक्यतो ती दाखवले तर असं आहे की ती पोटावर पडते आणि तिकडनं तेवढ्या जीवा देखील लांबून हे सगळं बघत असतो आणि सगळे माणसं बायासुद्धा हे सगळं बघत असतात. मी प्रेक्षकांनो आता माहीत नाही नक्की नंदिनीचं बाळ मरतं की काय. प्रेक्षकांनो असा काहीतरी हा ट्विस्ट असा आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.